यांच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मुन्ना पठाण सर सिटीज या सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल टाकतोय दीपेश. पहिला बॉल बॅकफुट जात असताना ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, क्लासिकल फटका कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या डावाची बेधुंद सुरुवात, बेधडक सुरुवात शाहरुख शेखच्या बॅटमधून. हा पहिला चौकार. चौकारनं डाव सुरू होतोय शाहरुख शेख आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती तुते क्रिकेट संघाचा. शॉर्ट बॉल बॅकफुट जात असताना पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, पण फिल्डर आता उपस्थित. मिसअंडरस्टँडिंग, मिस कॉलिंग आणि फलंदाज धावची धाबा देतोय. रोहन पांढरेनं अधिकची घाई केली आणि आता ही घाई त्याला धोक्याच्या गर्तेत घेऊन जाते. रन आउटची विकेट. पहिला फलंदाज बाद होतोय शिवशक्ती तुतेचा. 4 ला पहिला धक्का. तो मात्र अंगलट आलेला आहे. कव्हर्स मध्ये चांगलं बॅकअप सध्या देत असताना फिल्डर जय सांघिक पहिलं यश सध्या संपादित करत असताना संघ आपण बघत आहोत ठुणे. के स्टार ठुणे त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती 12-12 तुते असा हा सामना. फुल टॉस ड्राईव्ह केला. तिसरा चौकार या डावाचा सध्या आघाडीसाठी शाहरुख शेख यांच्या बॅटमध्ये येत असताना टीमची टोटल पाहिली तर ती पोहोचले 12 या आकड्यावर. पॉवर प्ले मध्ये सध्या पॉवरफुल बॅटिंग सुरू आहे शाहरुख शेखची. गोलंदाज तयार होते. राऊंड विकेट दीपेश. ऑन साइडला टर्न केला बॉल. मिडविकेट आणि स्कोर लेगच्या मधून काढलाय. गॅप शोधलाय आणि पाठवलाय. मिडविकेट सी मार्सेच्या बाहेर. आणखीन एक देखना फटका. दमदार चौकार. या चौकाराच्या साइड सध्या स्कोर आपण बघत आहोत. पोहोचल्या पुढे 16 ऑन बोर्ड. 16 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. धावफलकावरती 4 छान दाता लगवलेले आहेत. फलंदाज शाहरुख शेखनं 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. क्लासिकल स्टाईलनं, खऱ्या अर्थानं कॉपीबुक स्टाईलला हे पुस्तकी फटके आपण बघत आहोत. टॉपेज झेलची संधी आता बनली आहे आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. मॅचची प्राइज विकेट. जल्लोष सध्या सुरू झालाय. के स्टार ठुणेचा दुसरा आदरा बसतोय. बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती 12-12 तुते क्रिकेट संघाला फलंदाज बाद. शाहरुख शेख बॅक टू द डगआउट.
10 वाजून 28 मिनिटे स्थानिक वेळ बरोबर 10:23 ला पहिला बॉल पडला होता जेव्हा सामना सुरू झाला होता. वेळेच्या बाबतीत आपलं काटेकर नियोजन असणं गरजेचं आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या 16 ला 2 विकेट पडलेल्या आहेत. आघाडीसाठी शाहरुख शेख 5 बॉलमध्ये ज्यानं 4 चौकार ठोकले होते. शेवटच्या चेंडूवरती मात्र दीपेशनं त्याला बाद केलेला आहे. 16 विकेट 2 पडलेले आहेत. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड पॉवर प्ले बॉलिंग मार्कवर तयार होत आहे जगन. प्रशांत आणि त्याची सोबत देतो मिडल ऑर्डरचा फलंदाज हरेश. आघाडीचे दोन्ही फलंदाज परतलेले आहेत. रोहन पांढरेला तर महत्वाच्या मॅच मध्ये खातही खुलं करता आलं नाही, पण आता पार्टनरशिपची नितांत गरज आहे. तिसऱ्या विकेटच्या दरम्यान गोलंदाज तयार होतात. सेकंड पॉवर प्ले जगन. पहिला बॉल समोर फ्लॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीमारेषेची समांतर फटका जो देतोय चटका गोलंदाज जगन आणि टीम के स्टार ठुनेला षटकार. फ्लॅट फटका होता. 6 धावा पहिल्या बॉलवरती प्रशांत वसूल करतोय. सेकंड पॉवर प्ले मध्ये देखील पॉवरफुल सुरुवात. स्कोर आपण बघत आहोत 22-22. ऑन साइडला दिशा दिली, वळवलाय बॉल. छोटा बाकलिपनं स्कोर लेगला मिसफिल्ड पहिल्या प्रयत्नात पाहायला मिळाली. तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल धावा आणि या सिंगलच्या सहाय्याने सध्या आपण बघत आहोत डाव सरकतो पुढे. शिवशक्ती 12-12 तुतेचा 2 विकेटच्या मोबदल्यात 23-23. आजचा पहिला सामना 8व्या पर्वातील 6व्या दिवसातील जो हाय स्कोरिंग पाहायला मिळाला. 93 धावा आई गावदेवी ठिलेनं बनवले होता. रनचेस करत असताना मात्र एमजे दहिवलीला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि सध्या लढत दुसरी आपल्या समोर सुरू असताना स्ट्राईक आता रोटेट. हरेश सध्या स्टॅकर एंडला. ओ मिस टाइम, जेलची संधी बनली आहे पण जजमेंट चुकतोय. ओव्हररन होतोय फिल्डर आणि त्याच्या हाताला चटका देत 40 ओव्हरचा झटका देत बॉल फरार होतोय. तो लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल. कॅच ड्रॉप आणि त्या मोबदला देत आहेत या निर्णायक डावाला कलाटणी देणाऱ्या 6 धावा षटकार. पण पाहिलेलं आहे. ऑन साइडला आता दिशा दिली आहे. पॉवर प्ले सुरू आहे. वॅकंट एरिया. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये. बॉल निघून चालला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकाला पाठोपाठ येणारा हा चौकार. मोठा स्ट्रोक ज्यांना दाफलकाला मात्र गती मिळताना पाहायला मिळेल. स्कोर आपण बघत आहोत सध्या पोचल्या पुढे डबल डबल फिगर. स्कोर मूव्स ऑन 33 धावा सध्या स्कोर बोर्डवर. लॉंग ऑफ आता आतमध्ये डीप मध्ये मिड विकेट सेट करण्यात आलेला आहे. फील्ड पोझिशन मध्ये बदलाव करत असताना जगन राऊंड विकेट. शॉर्ट बॉल स्विचिटचा अटेम्प्ट. फार लवकर बॅटची ग्रीप बदलली होती. पोझिशन मध्ये आले होते पण चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. चांगला बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळाला. 60चे बॉल या संपूर्ण स्पर्धेसाठी यूज होत आहेत. त्याच कारणास्तव हाय स्कोरिंग वेन्यू म्हणून आतापर्यंत या ग्राउंडवर जबरदस्त फलंदाजी भरलेली आपण पाहिलेली आहे. स्टील 1 टू गो. जगन राऊंड विकेट. रेल्वे मध्ये आल्या व्यत्यय पंच सांगतायत मुन्ना पठाण सर इट्स अ डेड बॉल. धावा बनलेला आहे 33-33. षटक सध्या दुसरं सुरू आहे. 2 विकेट आतापर्यंत गमावल्या. तदनंतर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना प्रशांत आणि त्याची सोबत देतो स्टाकर एंडला हरेश. फुल टॉस दिशा दिलीये आणि गोलंदाजाची दशा खराब केली आहे. पाठवल्या बॉल डिफान लेग सीमारेषेच्या बाहेर. डेलिकेट टच चौकार.
टीमची धावसंख्या आपण बघत 37 धाबा 18.50 धाब्याची धावगती सध्या 2 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करत असताना संघ शिवशक्ती 12 तुते. स्कोर आपण बघत आहोत 37-37. शाहरुखच्या बॅटमधून 4 चौकार, प्रशांत सध्या स्टॅकर रेडला 7 धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तर नॉन स्टॅकर रेडला हरेश त्याची सोबत देतोय. तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सध्या 21 धाब्याची हे दोन्ही फलंदाज बिल्डअप करत असताना 4 चेंडूत 14चं योगदान हरेश देत आहेत. एक कॅच जरूर त्यांची ड्रॉप झालेली आहे, सो तो देखील बेनिफिट असेल बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती 12 तुतेला. दीपेश सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतात. फ्रंटलाईन गोलंदाज राऊंड विकेट. हो पहिला बॉल चांगला वेग, बॅट्समन बीट, विकेट किपर बीट झाला होता. थर्डमॅनला मात्र बॅकअप आलेला आहे. वेल स्टॉप, वेगवान चेंडू होता. फलंदाजासोबत यष्टीरक्षकाला देखील बीट केलं होतं, पण थर्डमॅनला क्षेत्ररक्षकानं चांगलं बॅक केलेलं आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू होत असताना सांगतात डॉट बॉलची समाप्ती. कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत फ्रंटलाईन गोलंदाज दीपेश कडून. बॅकफुट जात असताना कट करण्याचा प्रयत्न, राऊंड विकेटने चांगला अँगल आता बनवलाय. गोलंदाज दीपेशनं लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. सध्या धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पडेल बॅटर प्रशांतला. शफल झाले ऑन साइडला, टर्न केल्या बॉल गॅप मध्ये खेळतायत, फिल्डर पोहोचतायत. व्हेरी गुड फिल्डिंग. सीमारेषेच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो आपण बघत आहोत विकेट किपर एंडला दिलेला आहे. पण पर्याप्त वेळ दोन्ही फलंदाजांकडे होता. 2 धावा सहजरित्या पुढे करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धाव्यावर आपण बघत आहोत सध्या पोहोचतोय डापुढे बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती 12 तुतेचा 2 विकेटच्या मोबदल्यात 39 धावा. 3 बॉल मध्ये माफक 2 धावा दीपेशने खर्च केलेले आहेत. छोटेखानी कमबॅक, छोटेखानी वापसी सध्या होत असताना केके स्टार ठुनेजी. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क नाही. फिल्डर डीप मधून पोहोचतायत. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव आणि सिंगल धाब्याच्या स्टँड आपण बघत आहोत. सध्या स्कोर पोहोचल्या पुढे 40 ऑन बोर्ड. 40 धावा दाफलकर. पहिल्या 2 षटकात दाफलकरचा चांगला वेग पाहायला मिळाला, पण 2 षटकांच्या तुलनेत या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी सध्या करत असताना दीपेशला आपण बघत आहोत. फुल टॉस, वेस्ट ऑफ ॲट बीमर, क्विक कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर. अधिकची उंची या चेंडूची पाहायला मिळाली. वेस्ट ऑफ ॲट बीमर. पुन्हा पठाण सरांचा सिग्नल. नो +1. या मिळतील अधिकच्या 2 धावा, एक्स्ट्राच्या 2 धावा. स्कोर आपण बघत आहोत. त्याचबरोबर 42 धावा. व्हेरिएशनचा प्रयत्न सुरू होता दीपेशचा, परंतु क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल, नियंत्रण देखील तुमच्याकडे असणं तितकंच आवश्यक असतं. त्याचा अभाव पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे ती फलंदाजाला. ऑन साइडला जबरदस्त फटका, हवाई हल्ला, काव फेसला. फिल्डर फक्त पाहतोय आणि पाहतच राहील. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. आकर्षक शेंद्रून प्रीमियर लीग चषक षटकार. षटकाराचा स्कोर आपण बघत आहोत सध्या 48 धावा. 4 चेंडूत सारा काही सुरळीत सुरू होतो, पण बीमर जसा आला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पलटवार. बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती तुतेच आपण बघत आहोत. ऑन साइडला स्लॉट मध्ये होता बॉल, पाठवला आता बरोबर टॉस का बॉस कक्षावरून ठोकलाय. हा लागोपाठचा दुसरा षटकार.
54 ऑन बोर्ड, 54 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यानंतर होणाऱ्या लढतीसाठी दोन्ही टीमचे संगणक उपस्थित वा नेहरोली आणि त्यांच्या विरुद्ध नामदेव धसई. बरोबर 10-23 ला पहिला बॉल पडलाय. स्पीडअप अपेक्षित आहे. चेतन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या चेतनकडून एक कॅच ड्रॉप झाली होती, त्यानंतर त्याच फलंदाजाची बॅट मात्र तळपलेली आपण बघत आहोत. प्रशांत आणि हरीश या दोन फलंदाजांनी आता मोर्चेबांधणी सांभाळलेली आहे. चांगलं योगदान दोन्ही फलंदाज देत असताना 8 बॉलचा सामना केला प्रशांतनं. त्याच्या बॅटमधून 22 धाब्याचं योगदान, 3 षटकार, 2 सिंगल, 1 डबल. तर 5 बॉलमध्ये योगदान 15 धाब्याचं 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं देतो हरीश. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. चौथं षटक चेतन तयार. ओ पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद झोकली आहे. खतरनाक स्ट्रोक, अफलातून सुरुवात, षटकार. आणि सध्या आपण बघत आहोत दोन्ही फलंदाजांनी तो दाखवलेला आहे. काउंटर अटॅक सध्या दोन्ही फलंदाज करत असताना पहिल्या बॉलवरती चेतनचं भव्य स्वागत. हो फुल टॉस, बीमर कॉल करण्यात आलेला ऑनफिल्ड अंपायर कडून. विकेटला जोपर्यंत बॅकअप येईल बीमर +1 आणखीन 2 धावा एक्स्ट्रा ऍड होतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट संधी आता बनलेली ती फलंदाजाला. स्कोर आपण बघत आहोत सध्या या एक्स्ट्रा 2 धाबेनं अतिरिक्त 2 धाब्याच्या साह्यानं पोचल्या पुढे बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती 12 तुतेजा 2 विकेटच्या मोबदल्यात 62 धावा धाव फलकावर. फ्री बॉल, शॉर्ट बॉल अर्ध्या विकेटवरती टाकलाय, पण बॉल सरते शेवटी अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षक अपयशी होतोय. हवं तसं टायमिंग नव्हतं, पण क्षेत्ररक्षकाचं सहाय्य मिळतंय. त्याच्या हाताला चटका देत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बरोबर इन फ्रंट ऑफ आवर कॉमेंट्री बॉक्स, षटकार. आपण बघत आहोत सध्या पोहोचल्या पुढे 74 धावा सध्या स्कोरबोर्डवर. सलगचा चौथा षटकार प्रशांत पांढरे यांच्या बॅट मधून येत असताना प्रशांत पांढरे, हरीश पांढरे या दोन्ही बॅटर्सना आता मोर्चा सांभाळलेला आहे. शिवशक्ती 12 तुतेचा. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस आहे, पोहोचताय चांगलं बॅकअप, पण मिळेल ती एकच धाव. मीत खेळाडू कक्षाच्या दिशेनं 5 ते 10 यार्डचं अंतर तितक्याच वेगानं कापत असताना तो क्षेत्ररक्षक आपण बघत आहोत ज्यानं बॅक केला या बॉलला. एक सिंगल, स्ट्राईक रोटेट हरीश पांढरे आता स्ट्रायकर रेडला. तर एकूण धावा आपण बघत आहोत बनलेल्या आहेत त्या 75. वसवीचीटचा टेप्ट, पायावरती बॉल आदळला, रनआउटचा चान्स, डायरेक्ट इट कुड बी डेंजरस, पण तो देता आला नाही. फलंदाज फ्रेम मध्ये नव्हते. दुसरी धावा आता हवी आहे. बॅकअप थोडं कॅज्युअल आलं, तो जो लेझी आला आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत असताना. इट इज फ्रॉम लेग बाईट्स, पंच कन्फर्म करतायत मुन्ना पठाण सर. एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील आणि या 2 धाब्यानं स्कोर मात्र आपण बघत आहोत पोहोचल्या पुढे डबल डिजिट डबल फिगर. 77 ऑन बोर्ड, 77 धावा धाव फलकावर. पहिल्या सामन्यात 93 धावा बनवल्या होत्या, आता 77 बनलेल्या आहेत. सबो ड्राईव्ह केला, लॉफ्टेड फटका, फिल्डर पोहोचतोय, चांगला प्रयत्न. हवेमध्ये सूर लगावत असताना बॉल अडवलेला मिळेल ते एकच धाव. वेल स्टॉप, ऑल्सो वेल फील्ड अँड गुड थ्रो.
षटक समाप्तीची घोषणा 4 ओव्हरच्या एकूण धावा आपण बघत आहोत बनलेल्या त्या 78 78 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चला यानंतर होणारा सामना रेडीला दोन्ही टीम टॉस करता नामदेव 11 दसे आणि त्यांच्या विरुद्ध नेहरोली. चला संगणक उपस्थित व्हा. नामदेव 11 दसे विरुद्ध नेहरोली मिडिनिंगच्या दरम्यान केला जाईल टॉस. लक्ष सुद्धा नेहरोलीचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. वेलकम स्वागत आहे आपला. नामदेव दसेचे कॅप्टन आपणही पोहोचा लवकरात लवकर. अक्षय गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक शेवटचं षटक अंतिम षटक. 4 षटकात मात्र वेगानं धावा येताना आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. फिल्डिंग मध्ये देखील काही मिस्टेक झाल्या. स्पेशली प्रशांत पांढरे आणि हरीश पांढरे या दोन्ही फलंदाजांनी आता जबाबदारी स्वीकारलेली आहे. 16ला 2 विकेट पडल्या होत्या. तिथून आता ही पार्टनरशिप ही बिल्डअप झालेली बागेदारी. बॅकफुटवर आले दिशा दिली डेलिकेट टच पाठवल्या बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला इनफिल्डला बेधून चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. चांगला फटका कलात्मक फटका पाण्याजोगा फटका चौकार. फुल टॉस समोर ड्राईव्ह केला स्ट्रेट बॅटला चांगला फटका आहे. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट सुरक्षित फटका. आणखीन एक चांगला फटका. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना फलंदाज हरीश पांढरे त्याच्या बॅट मधून येतोय. हा चांगला ऑन ड्राईव्ह लागोपाठचा दुसरा कडक चौकार. लागोपाठचे 2 चौकार धावा आपण बघत आहोत. 86 बॅकफुटवर आले पूल केलाय पण पूलचा फटका फसला होता. फिल्डरचा देखील कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला. मिसफिल्ड कॅच ड्रॉप. चुका आणि फक्त चुकाच या मॅच मध्ये आपण बघत आहोत. के स्टार ठुणेकडून आणखीन एक कॅच ड्रॉप आणि येतोय तो सलगचा 3रा चौकार. बारा चेंडू 35चं योगदान देत आहेत हरीश सध्या स्टॅकर एंडला. कमी गतीने टाकलेला बॉल या वेळेला दिशा दिली आहे. स्कोर लेगला क्षेत्र खाली आहे. सलगचा 4था चमकदार चौकार आता येतोय तो हरीश पांढरेच्या बॅट मधून. मिस्टी 360 स्टाईल न खेळतायत आणि सध्या स्टाईल ही स्टायलिश फटकेबाजी मैदानाच्या 4ही बाजूला तुफानी फटकेबाजी. लागोपाठचा 4था चौकार. लागोपाठचे 4 चौकार डावालाही 4 छान लावलेले आहेत हरीश पांढरेनं. स्विच पण डीप मध्ये आता प्रोटेक्शन सेट आहे. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या स्थानात धावसंख्या एकूण अंकित झालेली आपण बघत आहोत ती 95. 95 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. प्रशांत पांढरे सध्या स्टॅकर एंडला 11 बॉल 35चं योगदान त्याने दिलेलं आहे. अंबुजा सिमेंट्सपेक्षाही अतूट पार्टनरशिप अभेद्य भागीदारी बॅटरच्या दरम्यान आपण 3रा विकेट साठी बघतोय. शॉर्ट बॉल पूल केलाय इन फ्रंट ऑफ मिड विकेट. आता फिल्डर पोहोचतोय पण त्याचंही जजमेंट खराब. ओव्हर रन होत आहेत. मिस जजमेंट आणि बॉल त्यांना बीट करत असताना पहिल्या टप्प्यावरती मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 5व्या षटकातील आलाय हा 5वा चौकार. पहिला डाव संपलाय. स्कोर बनलाय 99 आणि विजयासाठी के स्टार ठुणेला सेकंड इनिंग मध्ये 100 अर्थातच 100 धावेचं टार्गेट.
हिट असा कॉल आहे. टीम जय भवानी स्पोर्ट्स नेरोलीस आणि नानफिकचा कौल त्यांच्या बाजूने लागलेला आहे. मान्यवरांना विनंती आपण असं नसतं वा महत्वाचा सामना निर्णायक सामना ग्रुप स्टेज फॉर्मॅट मध्ये स्पर्धा सातत्यानं तुम्ही खेळतायत. टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? फिल्डिंग. ओके चला ऑनगोईंग सामना सुरू होतोय. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूयात. सेकंड इनिंग मध्ये 100 धाबेचं मोठं लक्ष आणि पाहिजे 100 धावसंख्येचा पल्ला कशा पद्धतीनं सर करेल. तर दुसऱ्या डावात संघ के स्टार ठुणे शिवशक्ती 12-12 तुतीच्या विरुद्ध खेळत असताना 100 धाबा बनल्या जातील की या धाबा रोखल्या जातील. दुसऱ्या सत्रात काय घडेल का बिघडेल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोऱ्यात अपेक्षित बदलाव आणि ऐकूयात स्वीटर्स ऑफ बोरगाव कुमारजी बाबरे सरांचा आवाज. थँक्यू. तर धन्यवाद दीपवीर बिराडे सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होता. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हरीश पांढरे सरांसाठी खूप मोठी संधी असेल कारण की बंटी दादा धमके यांच्याकडनं हरीश पांढरे यांनी जर कॅच पकडला प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहू शकाल. ते मात्र हरीश पांढरे या खेळाडूसाठी. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. नक्कीच दोन टीम इन ऍक्शन मध्ये पाहतो. एका साइडला पाहिलं तर शिवशक्ती तुते आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर नक्कीच के स्पोर्ट्स ठुणे या दोन संघांच्या दरम्यान हे मॅच पाहतोय. प्रथमतः आपण जर विचार केला तर तुते या संघाने 5 ओव्हर मध्ये तब्बल 99 धावा कुठल्या गेल्या आणि के स्पोर्ट्स ठुणे या संघासमोर 100 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केले. 30 बॉल आणि 100 धावा. खूप मोठं असं आव्हान हा मॅच मध्ये आपण पाहतोय. ते मात्र के स्पोर्ट्स ठुणे या संघासमोर. मॅच मध्ये काय घडेल हा देखील मोठा प्रश्न इथे निर्माण झाला असेल. प्रत्येक बॉलवर इथे नजर ठेवावी लागेल यात काही शंका नाही. इथे पाहिलं तर नक्कीच आज आपण पाहतोय शेंद्रू प्रीमियर लीग 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 रणसंग्राम आजचा दिवस क्रमांक 6वा आणि 6व्या दिवसात देखील अतिशय दर्जेदार आयोजन आणि अगदी शिस्तप्रिय ही स्पर्धा आपण पाहतोय. तर तुम्हाला नक्कीच 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं इथे कव्हर करावे लागते. अन्यथा 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल याची सर्वांनी नोंद घ्या. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. मॅचला चला सुरुवात करा. 10:54 बरोबर 10:54 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय आणि पहिल्या बॉलवर ऑन साइडला वळवलाय, टर्न केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर दमदार चौकार. मधनं पहिल्या बॉलवर दमदार सुरुवात सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहतो ठुणे या संघाची. फुल टॉस बॉल होता. अगदी विचार करता नक्की पुढे ढकलायचा प्रयत्न केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण थोडं खराब पाहायला मिळालं. त्यानंतर बॅकअप साठी डीप मधनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. पण त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर गॅदर करताना आपण शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाला पाहिला आणि त्याच अनुषंगाने 2 धावा. वन शॉट असेल. जबरदस्त पंच म्हणून त्यांची ओळख सातत्याने आपण पाहत असतो. मुन्ना पठाण अगदी विचार करता लेन बॉल होता. जबरदस्त गुडलँड स्पॉट मध्ये पडल्यानंतर चेंडू थोडासा इथे उचली घेताना आपण पाहिला आणि याच अनुषंगाने बॉल जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी विचार केला थोडस मिनी कमबॅक करताना आपण रोहन पांढरे
या गोलंदाजाला पाहतोय. ओहो, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ढकलून दिलाय आणि बॉल थांबणार नाही. अत्यंत वेगवान आउटफील्ड आहे आणि याचा अनुषंगाने बॉल गेला दंदन दंदन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चढवला जातात कारण की याच अनुषंगाने अशी फलंदाजी करावी लागेल बॅटिंग करणारी टीम म्हणजे के स्पोर्ट्स पुणे या संघाला. आणि त्याच पद्धतीची कामगिरी सध्याच्या घडीला करताना यशवंत वेखंडेच्या बॅटमधून आपण पाहतोय. स्वीजिटचा फटका, अत्यंत देखणा स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य जपणारा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक दमदार चौकार. धन्यवाद. नामदेव सर निश्चिते यांची नुकताच क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. पुढील बॉल ओर द विकेट साठी इथे पाहिलं तर नक्कीच LBW ची विकेट प्राप्त करताना इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती. पंचांनी देखील बोट आकाशाकडे केले आणि विकेटचा पदम पहिला धक्का बसतो बॅटिंग करणारी टीम म्हणजे के स्पोर्ट्स पुणे या संघाला. यशवंत वेखंडे च्या खेळीचा झालाय अंत. बॅक टू द डगआउट यशवंत वेखंडे. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला धावफलकावरती धावसंख्या जी मात्र आपण पाहिली तर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली होती. कारण की ज्या पद्धतीने विचार केला यशवंत वेखंडे यांनी मात्र चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली होती. त्यानंतर इथे कमबॅक करायचं होतं आणि त्याच अनुषंगाने रोहन पांढरे याच्या गोलंदाजीचा देखील कौतुक करावं लागेल कारण की शेवटच्या बॉलवर यशवंत वेखंडे याची विकेट घेऊन आपल्या संघासाठी कमबॅक करून दिलाय. क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात. क्रमांक 2च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विवेक या गोलंदाजाला पाहतोय. ऑन स्ट्राईकला आपण सध्या पाहिलं तर जगदीश दवणे असेल. शॉर्ट बॉल हुक केलाय जबरदस्त मिड विकेटला आणि क्षेत्ररक्षक पाहत होता आणि फक्त पाहत राहील. बॉल गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जगदीश दवणेच्या बॅटमधून आलेला संघर्षाचा शंखनाद फुंकणारा भव्य षटकार. पण वाजता पहिला बॉल पडला आणि तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटक कव्हर करावे लागतील याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने इथे नोंद घ्या प्लीज. अन्यथा 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेअर घ्यावा लागेल. यावेळी शॉर्ट थर्डमॅन कडे क्षेत्ररक्षण ला जबाब पाहायला मिळालं. बॅकअप देखील खूप चांगलं होतं आणि याच अनुषंगाने डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि एक सिंगल मिळेल. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. जगदीश दवणे याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला. त्याच्या अनुषंगाने आता न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय जगन. ऑन स्ट्राईक जगन. वेखंडे यावेळेस टॉप एज लागला. मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टी रक्षकाचं बॅकअप चांगलं होतं. प्रयत्न भरपूर चांगले होते पण इथे झेल संपादित करू शकला नाही आणि याच अनुषंगाने इथे जीवनदान मिळतंय. ते मात्र बॅटर जगन वेखंडे या खेळाडूला इथे नक्कीच एक पार्टनरशिप मॅच मध्ये बिल्डअप करावी लागेल कारण की एक मोठं असं आव्हान आहे. त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक बॉलवर इथे नक्कीच षटकार आणि चौकार तुम्हाला खेळावा लागेल. विवेक फॉर द विकेट. शॉर्ट बॉल ऑन साइडला मिड विकेटला टर्न केला बॉलला आणि नक्की पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते आणि याच अनुषंगाने इथे पाहिले दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि याच अनुषंगाने दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण पाहतो. मानस केला होता दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण जे मात्र जगन वेखंडे आणि जगदीश दवणेच्या संघर्षातून पाहतोय. धावफलकावरती 2 धावा अंकित होती. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले ते मात्र 22 या आकड्यावर. अफलातून कामगिरी सध्याच्या घडीला आपण जी मात्र पाहतो विवेकची देखील, कारण की पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर खूप चांगलं माइंड फ्रेश ठेवला आणि गोलंदाजी करताना जे मात्र आपण विवेकची पाहिली आणि इथे पाहिलं फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी विचार केला तर घरपोच सेवा, कोणती अडचण निर्माण झाली नाही कॅचला आणि कॅच केले जतन, विकेटचं पतन. न्यू बाटर जय वेखंडे या खेळाडूला पाहतोय. सध्या जय वेखंडे आणि सध्या त्याच्या सोबतीला जगदीश दवणे या खेळाडूला पाहतोय. एक पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्डअप करून आपल्या संघावर जे काही संकट आलंय ते संकटाला दूर करावा लागेल. संकट दूर करण्यासाठी आता प्रत्येक बॉलवर इथे मोठे फटके खेळावे लागतील. क्रमांक 2च्या षटकामध्ये अफलातून कामगिरी विवेकची पाहतोय. यावेळेस इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसला. क्षेत्ररक्षक 2 बॉल पर्यंत पोहोचण्याचा. एका टप्प्यावर बॉल मुसंडी मारित होता. त्यानंतर बंटी ढमकेची अफलातून इथे कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षण करताना. आणि सध्या आपण पाहिलं रोहन असेल. दोन धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 24-24 या आकड्यावर. खूप मोठं असं आव्हान आहे. 100 धावांचा पाठलाग करायचे. 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. क्रमांक 2च्या षटकामध्ये अफलातून कामगिरी विवेकची पाहिली. कदाचित या मॅच मध्ये जर पाहिलं तर नक्कीच थोडस इथे संकट जे निर्माण झालंय ते संकट दूर करण्यासाठी जय बेखंडे आणि जगदीश दवणे या खेळाडूला जिम्मेदारी आपल्या संघाची घ्यावी लागेल. कारण की आता क्रमांक 3च्या षटकाला सुरुवात झाली. क्रमांक 3च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्की न्यू गोलंदाज दीक्षित या गोलंदाजाला पाहतोय. वीस मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक कव्हर करावे लागतील मित्रांनो, याची नोंद घ्या. सध्या आपण पाहिलं तर नक्की आता बरोबर 10:54 तुमचा पहिला बॉल पडला होता आणि आता जर पाहिलं तर 11:02 मिनिटं ऑलरेडी झाले आहेत. ओहो, जबरदस्त अत्यंत वेगवान बॉल होता दीक्षित या गोलंदाजाचा. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच खूप चांगलं गोलंदाजी करताना आपण दीक्षितची पाहतोय. पहिला बॉल अतिशय सुंदर पाहायला मिळाला दीक्षित या गोलंदाजाचा. अत्यंत वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि तीच गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना मात्र दीक्षित हा गोलंदाज. पुढील बॉल ओव्हर द विकेट साठी जसप्रीत बुमराची आठवण जो मात्र दीक्षित आज मात्र करून देतो. यावेळेस समोर लॉफ करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप मध्ये खेळलाय बॉल. एक सिंगल मिळेल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. या चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे पाहायला मिळालं. त्याच अनुषंगाने एकाच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचते 25-25 या आकड्यावर. थोडस इथे पाहिलं तर डाव घसरताना पाहिलं के स्पोर्ट्स पुणे या संघाचं मॅच मध्ये. फुलटॉस बॉल इथे फक्त दिशा दिली आहे स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अगदी विचार केला तर फेकी देखील खूप चांगली होती. विकेट किपरचं बॅकअप देखील थोडं चांगलं पाहायला मिळालं. याच अनुषंगाने 2 धावा मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती आणखीन धावा ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 20 वेस्ट ऑफ फाईट साठी. ओके, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत टेनिस क्रिकेट.in आमच्या सोबत जॉईंट असतील आणि त्याच बरोबरीने माधवजी ठाकरे सर देखील असतील.
बॅटिंग रिव्ह्यू असेल. मुन्ना पठाण टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक खूप मोठं नाव, विकेट किपर म्हणून त्यांची ओळख सातत्याने या मुरबाड शहापूर विभागात ज्यांनी केली होती आणि आज आपण त्यांना पंचांच्या भूमिकेत देखील पाहू शकता. फेअर बॉल असेल. दोन धावा आणि या दोन धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 27-27 या आकड्यावर. दीक्षित क्रमांक 3च्या षटकामध्ये जबरदस्त अफलातून कामगिरी करताना आपण मॅच मध्ये पाहतोय. फुलटॉस बॉल होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गॅदर केलं. याच अनुषंगाने खूप चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. धावफल करते एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 28 या आकड्यावर. सध्या ज्या पद्धतीने आपण बॅटिंग पाहतोय म्हणजेच के स्पोर्ट्स पुणे या संघाचे थोडस पराभवाचं अंतर कापताना आपण पाहतोय, कारण की संत गतीने चाललेली ही बॅटिंग इथे नक्कीच एक वादळ या मैदानामध्ये निर्माण करावा लागेल. समोर केल्याचा प्रयत्न लॉफ्ट केला होता, अगदी विचार केला तर खूप चांगलं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज दीक्षितने हा बॉल अडवला आणि या अनुषंगाने फक्त एक सिंगल मिळेल. सिंगल आणि डबलने ही धावसंख्या पुढे सरकते. सध्या थोडस इथे जसजसे चेंडू पडतात तसं इथे संकट आणि संकट निर्माण होताना बॅटिंग करणार टीम के स्पोर्ट्स पुणे या संघावर. फुल टॉस बॉल, फुल टॉस वर फुल टॉल वसूल केलाय आणि बॉलला पाठवून दिले वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य षटकार. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 35 या आकड्यावर. 35 धावा अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर नक्कीच धावेंची आवश्यकता असेल. ते मात्र 65 या धावेंची 12 बॉल 65 धावा अशक्य असे आव्हान आहे, पण क्रिकेटमध्ये इथे काही घडू शकतं हे देखील आपण सातत्याने असे काही चित्र देखील पाहिलं आहे. पण या मॅच मध्ये आता तसं काही घडेल का हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. 12 बॉल आणि 65 धावा इथे चेस होतील की डिफेंड होतील. येणारे 12 बॉल इथे सांगून जातील यात काही शंका नाही. सध्या ज्या पद्धतीने जगदीश धवणे याची बॅटिंग पाहिली आणि जय वेखंडे यांनी देखील खूप चांगलं बॅटिंग आपल्या संघासाठी चांगले एफर्ट देतोय, पण थोडस इथे संघर्ष जो मात्र कमी पडलाय तो मात्र के स्पोर्ट्स पुणे या संघाचा, कारण की आता जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 65 धाब्यांची आवश्यकता असेल. क्रमांक 4च्या षटकाला होते सुरुवात. क्रमांक 4च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्की दिगंबर या गोलंदाजाला पाहतोय. जगदीश दवणेसाठी हा बॉल होता. थोडीशी त्याने लाईन मिस करताना आपण पाहिलं धावफलकावरती एक्स्ट्रा धावा ऍड होईल. धावसंख्या जी मात्र पुढे सरकते पाईडच्या साह्याने धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले ते म्हणजेच 36 या आकड्यावर. 12 बॉल 64 धावांचं आव्हान असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी बॅटिंग करणार टीम के स्पोर्ट्स पुणे या संघाला. फुलटॉस बॉल होता, सुवर्ण संधी होती. इथे पाहिलं तर की बॅटला ब्रश झाला होता बॉल. विकेट किपरचं बॅकअप देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. याच अनुषंगाने हा आला डॉट बॉल. क्रमांक 4च्या षटकामध्ये दिगंबर याची देखील अफलातून कामगिरी. थोडीशी पहिल्या बॉलवर लाईन मिस करताना पाहिलं, त्यानंतर इथे मनी कमबॅक करताना देखील आपण दिगंबरला पाहतोय. पुढील बॉल ओव्हर द विकेट. ओहो, अत्यंत वेगवान बॉल होता. चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन. आणि इथे पाहिलं तर नक्कीच थोडेसे ते स्ट्रॉंग अपील केली जाते पंचांकडे आणि पंचाने देखील अपील स्वीकार केली. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत देखील पोहोचवला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्यामध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 37-37 या आकड्यावर.
बॅटिंग रिव्ह्यू असेल. ओके, वाईट साठी बॅटिंग रिव्ह्यू असेल. बॉलिंग करणार टीमचा रिव्ह्यू असेल. ओके, माफ करा. पंचांच्या डिसिजनला देखील चॅलेंज केलं जात आहे. ते मात्र गोलंदाज दिगंबरने. टेक्निकल टीम सह माधवजी ठाकरे देखील आमच्या सोबत जॉईंट असेल. व्हाईट बॉल असेल. अगदी विचार केला तर नक्कीच एक रिव्ह्यू देखील लॉस केलेला आहे, म्हणजेच फिल्डिंग करणार टीमने. पुढील बॉल ओर द विकेट साठी बॅटला ब्रश आणि नो डाऊट इथे पाहिलं टिफलाय जेल आणि संपलाय. बॅटर जगदीश दमणेचा खेळ. सध्या विचार केला धावसंख्यामध्ये जी मात्र जाऊन पोहोचले 37 या आकड्यावर. सध्या टॉप ऑर्डर मध्ये जर बॅटिंगचा विचार केला यशवंत वेखंडे याच्याकडनं देखील चांगली सुरुवात संघासाठी करून दिली होती, पण त्याला देखील आपल्या संघाची साथ जास्त वेळ देता आली नाहीये. ओहो, यावेळी जबरदस्त फ्लातून गोलंदाजी करताना दिगंबरची पाहतोय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्रिफळा चित्त, दांडी गुल, विकेटचा पतन. आणखीन एक गडी तंबूच्या सरळ जाताना मॅच मध्ये के स्पोर्ट्स ठुणे या संघाचा. चेतन वेखंडे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. सध्या विचार केला तर नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गिरीश दवणे याने देखील आपल्या संघाची साथ सोडली. जगदीश दवणे याने देखील आपल्या संघाची साथ सोडली. यशवंत वेखंडे ज्यांनी मात्र प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आला होता, त्याने थोडीशी सुरुवात देखील खूप चांगली पाहायला मिळाली होती, पण त्याला देखील शांत केलं. आणि याच अनुषंगाने इथे खूप बिकट अशी अवस्था बॅटिंग करणार टीम के स्पोर्ट्स ठुणे या संघाची पाहतोय. संकट आणि संकट जे मात्र संकटाच्या छायेत आता सध्याच्या घडीला के स्पोर्ट्स ठुणे या संघाला पाहतोय. क्रमांक 1च्या षटकामध्ये आपण रोहन पांढरे या गोलंदाजाची अफलातून कामगिरी पाहिली. क्रमांक 2च्या षटकामध्ये विवेक आला, त्याने देखील 11 धावा खर्च केल्या. आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच क्रमांक 3च्या षटकामध्ये दीक्षित या गोलंदाजाला पाहिलं, त्याने देखील 11 धावा खर्च केल्या. आणि क्रमांक 4च्या षटकामध्ये दिगंबर या गोलंदाजाला पाहतोय, त्याची देखील अफलातून कामगिरी आतापर्यंत जर पाहिलं तर नक्की 2 विकेट प्राप्त करताना आपल्या अकाउंटमध्ये दिगंबर या गोलंदाजाला देखील पाहतोय. पुढील बॉल क्रमांक 4चं षटक, बॅटम ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेस अडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक केलाय, मिड विकेट. आणि अगदी विचार केला तर वाईडिश लोंगांच्या मधोमध काऊ फेसला बॉल एक टप्पा घेत मुसंडी मारून बॉल होते फर सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. पुढील बॉल ओव्हर द विकेट. स्टेप आउट केल्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा इथे काही कनेक्शन नाहीये. याच अनुषंगाने इथे पाहिलं तर बॉल टप्पा घेत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. याच अनुषंगाने आलाय डॉट बॉल. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील झालाय समाप्त. 4 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला धावसंख्या जे मात्र जाऊन पोहोचले 41 या आकड्यावर. शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 49 धावींची आवश्यकता असेल. 59 धावींची आवश्यकता असेल. मॅच मध्ये 6 बॉल शिल्लक असतील आणि 59 धावा एक असं मोठं असं आव्हान, अशक्य असं आव्हान सध्याच्या घडीला बॅटिंग करणार टीम के स्पोर्ट्स ठुणे या संघासाठी पाहतोय.
क्रमांक 5च्या षटकाला होते सुरुवात. क्रमांक 5च्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाज दीक्षित पांढरे या गोलंदाजाला पाहतोय. अगदी विचार केला तर बुमराह स्टाईलने गोलंदाजी करताना दीक्षित पांढरेला पाहतो, पण त्याच्यावर केले आक्रमण. जबरदस्त अफलातून षटकार आलाय भव्य षटकार. कामी या षटकाराने केले. धावफलकावरती धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 47 या आकड्यावर. दीक्षित या गोलंदाजाचा विचार केला. क्रमांक 3च्या षटकामध्ये अफलातून कामगिरी केली होती. त्याच अनुषंगाने इन्व्हाइट केले क्रमांक 5च्या षटकामध्ये. यामध्ये दीक्षित या गोलंदाजाला पुढील बॉल. हो जबरदस्त अत्यंत वेगवान बॉल होता. त्याला ग्लान्स केलंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. गॅप चांगला होता आणि 2 धाबे मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचले 49 या आकड्यावर. हवी तशी कामगिरी जी मात्र टॉप ऑर्डरच्या बॅटर्स कडून देखील पाहायला मिळाली नाही. के स्पोर्ट्स टुने या संघाकडनं यशवंत वेखंडेने सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर जगदीश दवणेने देखील आपल्या संघाची साथ सोडली. त्यानंतर गिरीश दवणे या खेळाडूने देखील आपल्या संघाची साथ सोडली. आणि आता सध्या आपण पाहिलं तर नक्की जगन दवणे याने देखील आपल्या जगन वेखंडे याने देखील आपल्या संघाची साथ सोडली. आणि सध्या जय वेखंडे आणि चेतन वेखंडे या जोडीला आपण पाहतोय. यावेळेला आणखीन एक दमदार फटका. बॉल जसा स्लॉट मध्ये आला त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय बॅटरच्या माध्यमातून भव्य षटकार. मैदानामध्ये करताना आपण पाहतोय थोडीशी ते लेट कामगिरी करतोय. कारण की जेव्हा आपल्या संघासाठी आवश्यकता होती तेव्हा मात्र हवी तशी कामगिरी त्याच्याकडनं देखील पाहायला मिळाली नाही. आणि बॅटर्सच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं नाही. ते म्हणजे के स्पोर्ट्स टुने या संघाकडनं. यावेळेस पुन्हा एकदा अफलातून फटका. आणखीन एक दमदार ठोकलाय जय वेखंडेने षटकार. या आकड्यावर सध्या विजयाचं अंतर कमी करायचं काम मॅच मध्ये करतोय नामदेव स्पोर्ट्स धसाई संघ. आपण रेडीरा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ म्हणजे नेहरोली. त्यांनी देखील रेडी राहायचे. सज्ज व्हा. पुढे मॅच आपण इन ऍक्शन मध्ये या 2 टीमला पाहणार आहोत. एका साईडला नामदेव स्पोर्ट्स धसाई आणि त्यांच्या अगेन्स्ट नेहरोली. यावेळेस आणखीन एक दमदार लेट पण थेट बॉलला पाठवून दिलाय लोंगा बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शेवटचा बॉल असेल. अगदी विचार केला तर 4 षटकार जे मात्र जय वेखंडे या बॅटरने दीक्षित याला मात्र ठोकलेत. या ओव्हर मध्ये लागोपाठचे 3 षटकार देखील पाहायला मिळाले जे मात्र बॅटर जय वेखंडे या खेळाडूच्या माध्यमातून. अगदी विचार केला तर ज्याने अफलातून कामगिरी क्रमांक 3च्या षटकामध्ये केली होती दीक्षित पांढरे या गोलंदाजाने. आणि त्याच्यावर आक्रमण करताना 5व्या षटकामध्ये जे मध्ये जय वेखंडे या खेळाडूला पाहतोय अफलातून. शेवटचा बॉल शिल्लक असेल.
ऑन स्ट्राईक जय वेखंडे आणि गोलंदाजी ट्रॅकवर दीक्षित पांढरे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला बॉल वळवला गेला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याच्याकडे थोडी मिस्टेक झाली आणि शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेला की नाही हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि याच अनुषंगाने इथे पाहिलं तर हा चौकार दिलाय, पंचाने देखील घोषित केलाय. आणि फलकावरती आपण पाहिलं तर थोडस विजयाचं अंतर कमी करायचं काम जे मात्र जय वेखंडे याने देखील केलं. चांगला संघर्ष जो मात्र जय वेखंडेचा पाहायला मिळाला या इनिंग मध्ये. याच अनुषंगाने इथे अफलातून कामगिरी जी मात्र पाहिली शिवशक्ती तुते या संघाची फलंदाजीमध्ये देखील आणि या गोलंदाजीमध्ये देखील. आणि याच अनुषंगाने इथे चांगला सामना इथे मात्र जिंकला तो मात्र शिवशक्ती तुते या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक. तुमचा देखील चांगला संघर्ष या मॅच मध्ये राहिला के स्पोर्ट्स ठुणे या संघाला. पुढे मॅच साठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच चला मैदानामध्ये लगेचच दाखल व्हा. नामदेव स्पोर्ट्स धसई संघ. चला आपण लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच ज्याने